नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मधील इतिहासातील पाठ दुसरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा या चॅप्टरची पूर्ण रिव्हिजन एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. कारण तुमची सगळ्यांची एक्झाम जवळ आलेली आहे, जवळ आता 2 दिवसासाठी आलेली आहे आणि तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. सो त्यासाठी मी सगळे व्हिडिओज जे आहेत तर ते नंबरिंग अपलोड करणार आहे. फर्स्ट चॅप्टर ऑलरेडी झालेला आहे आपला. आय होप की तुम्ही तो पाहिला असेल. आता आपण स्टार्ट करत आहोत सेकंड चॅप्टरला. एक्झाम साठी काय काय इम्पॉर्टंट आहे तेवढंच फक्त आपण बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे ते म्हणजे इतिहास लेखन काय असतं वगैरे हे आपण ऑलरेडी पहिल्या पाठामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे आता परत करायची अजिबात गरज नाहीये. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की प्राचीन काळामधलं इतिहास लेखन कसं होतं, मध्ययुगीन काळामधलं आणि आत्ताच्या आधुनिक काळामधलं. तर बघा, हे काय एक्झाम मध्ये विचारलं जात नाही, पण जस्ट तुमच्याकडे एक इन्फॉर्मेशन असावी म्हणून मी तुम्हाला वरचेवर एक्सप्लेन करते. आपण जास्त डिटेल मध्ये नको जाऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे की प्राचीन काळामधलं जे इतिहास लेखन होतं म्हणजेच काय, हडप्पा संस्कृती वगैरे त्या काळामधले इतिहास लेखन त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. सो आता इथे बघा, प्राचीन काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून तुम्हाला काही गोष्टी अस्तित्वात आहेत किंवा काही पुरावे आहेत इतिहासाचे असं बघायला मिळते. पण अजून पण त्याची जी काही लिपी आहे, ज्या भाषेमध्ये किंवा ज्या लिपीमध्ये ते लिहिलं गेलंय ना, ते वाचण्यात यश आलं नाही. त्यामुळे ठोस असा काही पुरावा आपल्याकडे नाहीये. पण त्यानंतर मौर्य काळामध्ये आपण बघतो की तिथे बरेचसे लेख वगैरे आहेत किंवा स्तंभलेख आहेत, शिलालेख आहेत. त्यावरून आपल्याला त्या काळामधला जो इतिहास आहे तर तो जाणून घेता येतो. सोबतच ताम्रपट आहे, नाणी आहेत, शिल्पे आहेत, या सगळ्यांबद्दलची माहिती आपल्याला किंवा या सगळ्यांवरती जी माहिती अवेलेबल आहे त्यातून आपल्याला कळते की त्या काळामधला इतिहास कसा होता. सो अगेन हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालणार आहे. सुहगौड ताम्रपट यावरती ना तुम्हाला प्रश्न चौथा जो आहे आपल्याकडे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. उतारा वाचा आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर त्यामध्ये एकेका मार्काचे 2 प्रश्न आणि 2 मार्कांचे 1 प्रश्न असे एकूण मिळून 4 मार्कांसाठी उत्तरा दिला जातो आणि त्याच्या आधारे तुम्हाला उत्तरे लिहायची असतात. आता खरं तर हा जो सोहगौड ताम्रपट आहे ना, तर हा आहे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथला आणि याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की ब्राह्मी लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी एक वृक्ष वगैरे आहे, धान्याची कोठारं वगैरे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतात, एक तर हा ताम्रपट कुठे सापडला होता. त्यानंतर 2 मार्कासाठी येऊ शकतं की या ताम्रपटावरती जे काही दिसतंय तुम्हाला ते तुमच्या शब्दांमध्ये लिहा. तर अशा प्रकारचे प्रश्न इथे येऊ शकतात. आणि त्यासोबतच काय आदेश असावा हे विचारलं जाऊ शकतं. तर मग त्यासाठी दुष्काळजन्य परिस्थिती आहे तर तेव्हा काय काळजी घ्यावी, धान्याचं संरक्षण करून ठेवावं वगैरे अशा प्रकारचं तुम्हाला इथे विचारलं जाईल. त्यानंतर हेच आहे की तो जो काही इतिहास लिहून ठेवलेला आहे प्राचीन काळामध्ये वगैरे, तिथून आपल्याला त्या काळचं राजकीय घडामोडी काय होत्या, हवामान काय होतं, दुष्काळ वगैरे होता का, तर ते सगळं जे आहे तर ते आपल्याला इतिहास लेखनातून कळतंय. ठीक आहे. त्यासोबतच जे प्राचीन पुराणे वगैरे आहेत त्यातून पण आपल्याला त्या काळची परिस्थिती कशी होती या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारला जातो त्याच्यावरती आता फोकस करायचा आहे. इथून खरं या चॅप्टरला सुरुवात होते. तर यामध्ये असं आहे की 7व्या शतकामध्ये बाणा भट्ट यांनी हर्षचरित नावाचं एक संस्कृत काव्य लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी त्या काळची धार्मिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती कशी होती ते मांडलं होतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण हे एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. हर्षचरित हे नाव आणि बाणभट्ट हे नाव किंवा चुकीची जोडी ओळखा त्यामध्ये पण हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, अजून एक महत्वाचा पॉईंट तो म्हणजे इथे आहे की 12व्या शतकामध्ये कल्हण याने राजतरंगिणी हा जो एक ग्रंथ आहे तर तो लिहिला होता. आणि एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय मांडलं होतं, तर इतिहास लेखन शुद्ध शास्त्र शुद्ध कसं असावं आपण हे बघितलं मागच्या पाठामध्ये की इतिहास लेखनाची शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे. तर त्यामध्ये प्रश्न विचारले जातात, मानव केंद्रित प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरं शोधली जातात आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. सो त्याच पद्धतीने इतिहास लेखन केलं पाहिजे हेच म्हणणं कोणाचं होतं, कल्हण यांचं. आणि त्यांनी राजतरंगिणी याच्यामध्ये हे सगळं मांडलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी मग तेव्हाचे नाणी कसे होते किंवा काय वगैरे वगैरे या सगळ्याबद्दलचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो हे पण तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, अजून काय काय विचारलं जातं. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असल्यामुळे आपण खूप डिटेलमध्ये न जाता जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं करणार आहोत कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. त्यानंतर आहे तारिक ई फिरोजशाही. हा जो ग्रंथ आहे हा आहे मुस्लिम ग्रंथ, मध्ययुगामध्ये लिहिला गेला होता जियाउद्दीन बर्नी यांनी. आणि यामध्ये इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपण इतिहास लेखन करतो तेव्हा इतिहासकाराचं काय कर्तव्य आहे, फक्त राजांबद्दल लिहिलं नव्हे तर त्या काळामध्ये जे इतर लोक होते, जे प्रजा होती, तर त्यांच्याबद्दल पण याच्यामध्ये लेखन केलं गेलं पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल पण त्यांची परिस्थिती पण मांडली पाहिजे, हवामान वगैरे सगळं, व्यापार वगैरे सगळं त्याच्यामध्ये मांडलं पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळं त्यांनी याच्यामध्ये मांडलं होतं. नेक्स्ट त्यासोबतच असं आहे की
विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक, संत आणि त्यांचा सांस्कृतिक जीवनावरचा जो काही प्रभाव आहे, त्या सगळ्या गोष्टी पण इतिहास लेखन करत असताना लक्षात घ्यायच्या आहेत. खरं तर हा जो पॅसेज आहे ना, याच्यामधली तुम्हाला जी नावं आहेत, तर ती काही एक्झाम मध्ये लिहायला नाही विचारली जात. मी पण 10th मध्ये असताना कन्फ्युज होते की ही नावं विचारली जातील का, तर नाही विचारली जात मोस्टली. त्याच्यामुळे याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जास्तीत जास्त पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत, पण आलाच हा क्वेश्चन तर क्वेश्चन नंबर 4 जो आपला उत्तरावरच्या प्रश्नांचा आहे ना, त्याच्यामध्ये येऊ शकतो. अगेन चान्सेस खूपच कमी आहेत. सो तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालेल. त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तुझुक ई बाबरी. हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे आत्मचरित्र आहे, तर ते लिहिलेलं आहे बाबर यांनी. आणि बाबर म्हणजेच कोण, तर मुघल संस्थापक आहे बाबर, तर त्याने हे सगळं लिहिलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं आणि लक्षात ठेवायचं आहे की बाबरने तुझुक ए बाबरीमध्ये काय काय लिहिलं होतं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला जी काही युद्ध करावी लागली होती त्याच्या काळामध्ये त्याचं वर्णन लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं असं आहे की त्याने जो प्रवास केला होता, तर तेव्हा जी काही शहरं त्याच्या वाटेमध्ये आली होती, त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हाच्या अर्थव्यवस्था, रीतिरिवाज या सगळ्याबद्दल याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. सो हे सगळंच याच्यामध्ये येणार आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यासोबतच त्याने पद्य वगैरेचा पण समावेश केलेला आहे लेखन करत असताना. सो तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तुझुक ई बाबरी बद्दल त्याच्यामध्ये काय काय आहे वगैरे 2 मार्कांसाठी. सो त्यासाठी तुम्हाला हे उत्तर लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे अबुल फाझलने लिहिलं होतं अकबरनामा. फक्त नाव लक्षात ठेवा, यावरती काही लिहायला विचारलं जात नाही. फक्त चुकीची जोडी ओळखा किंवा एमसीक्यूज मध्ये तुम्हाला हे नाव विचारलं जाईल की कोणी कोणता ग्रंथ लिहिला. बाय द वे विचारलं जरी जाणार नसलं तरी त्याच्यामध्ये काय होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर ह्याच्यामध्ये असं होतं की जेव्हा आपण इतिहास लेखन करणार आहोत, तर तेव्हा त्याच्यामध्ये आपण कागदपत्रांचा उपयोग करतो, ऐतिहासिक कागदपत्रांचा उपयोग करतो. ते संकलन करून त्यातून माहिती काढून घेतो. तर हे सगळं सगळं करत असताना जी माहिती आहे त्याची आपण कसून छाननी केली पाहिजे. यासाठी की चुकीची काही माहिती त्याच्यामध्ये जाऊ नये. जे काही आहे तर ते बरोबर असलं पाहिजे, विश्वासार्ह असलं पाहिजे यासाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे ते म्हणजे बखर. तर बखर म्हणजे काय? बेसिकली बखर म्हणजे काय, एक ऐतिहासिक साहित्याचा प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये ना एखादा राजा असेल किंवा एखादं युद्ध असेल त्याबद्दल लिहून ठेवलं जातं. मग तुम्ही म्हणाल वेगळं काय आहे? इतिहासामध्ये पण तर आपण हेच करतो. वेगळं हे आहे की एक इतिहासकार किंवा एक लेखक याच्यावरती काम करून ते लिहितो, म्हणजे त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्यामध्ये असणार आहे. तो बरोबर आहे का? तो चूक आहे का? किंवा त्यातल्या सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत का? या सगळ्याचा पुरावा असेलच असं नसतं. सो त्या व्यक्तीच्या मताप्रमाणे बखरमध्ये सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. त्यामुळे बखर इतिहास लेखनासाठी किंवा इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वाचा आहे. पण तोच एकमेव सोर्स आहे असं नसणार आहे. ठीक आहे. सो मग त्याच्यामध्ये थोर पुरुषांची चरित्रे असतील, शूरवीरांचे गुणगान आहेत, ऐतिहासिक घडामोडी आहेत, लढाया आहेत, हे सगळं याच्यामध्ये असतं. तुम्हाला जेव्हा बखर याच्याबद्दल लिहायला विचारलं जाईल तेव्हा त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स पण लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल मराठी भाषेमधल्या बखरी आहेत. सभासद बखर आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीवरती कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिलेली आहे. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची माहिती पण याच्यातून मिळते. सो बेसिकली तुम्हाला 1-2 बखरची नावं लक्षात ठेवायची आहेत एक्झाम्पलसाठी. भाऊसाहेबांची बखर आहे, ज्यामध्ये पानिपतच्या लढाया तुम्हाला माहिती असेल पेशव्या काळामध्ये झाल्या होत्या. त्याच्याबद्दलची माहिती आहे. इव्हन पानिपतची बखर याच्यामध्ये पण स्वतंत्र पानिपतवरती लढाईवरती लिहिली गेलेली आहे. होळकरांची कैफियत त्याच्यामध्ये होळकर घराण्यांबद्दल सांगितलेलं आहे. सो बेसिकली या सगळ्या बखरी आहेत ज्या की चरित्रात्मक असतात, म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीवरती लिहिलेले असतात. आत्मचरित्रात्मक म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीने स्वतः लिहिलं असेल किंवा कैफियत मांडली असेल एखाद्या घराण्याबद्दलची, जसे की होळकरांची आहे. पौराणिक काहीतरी लिहिलेलं असेल बखरीमध्ये, तर या सगळ्या गोष्टींना आपण म्हणणार आहोत की हे काय आहे, बखर आहे. जे की नो डाऊट इतिहास लेखनासाठी आपण वापरू शकतो, पण यातल्या सगळ्याच गोष्टी खऱ्याच असतील असं 100% आपण नाही सांगू शकत. आता हे तर झालं की मध्ययुगीन काळामध्ये काय होतं, प्राचीन काळामध्ये काय होतं. पण आधुनिक काळामध्ये इतिहास लेखन कसं केलं जायचं? आता आधुनिक काळ म्हणजे काय बरं? तर आधुनिक काळ म्हणजे ज्या काळामध्ये इंग्रजांचं भारतावरती राज्य होतं किंवा त्यांनी जे काही लेखन केलं गेलं होतं, त्याला आपण म्हणू शकतो की तो कुठला काळ आहे? तो आहे आधुनिक काळ. सो आता बघा याच्यामध्ये ना स्टार्टिंग विथ की सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला एक एमसीक्यू बघायला मिळते की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम. हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की सर्वेक्षण म्हणजे जे खनन उत्खनन वगैरे करायचं काम केलं जातं, त्यातून जे पुरावे मिळतात, सो त्या डिपार्टमेंट मध्ये जे काम करतात त्यांचं नाव इथे आहे अलेक्झांडर कॅनिंगहॅम. तर ते सगळं उत्खनन वगैरे करून ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, नाणी असेल किंवा काही काही पण मातीची भांडी असेल किंवा काही पण असेल, तर त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून त्याचा इतिहास जाणून घेणं हे सगळं या डिपार्टमेंटच्या अंडर येतं. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा पण शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रका
पर्यंत किंवा त्याच्या पण आधीचा आहे. म्हणजे त्यांना जे काही पुरावे सापडले, त्यांना ज्या काही वस्तू सापडल्या किंवा त्यांना जे काही भांडी वगैरे सापडली असतील, त्याच्या आधारे त्यांनी असा अंदाज लावला की एवढा जुना इतिहास आहे भारतीयांचा. ओके, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जेम्स मिल. आता इथून पुढे ना तुम्हाला प्रत्येक ब्रिटिश अधिकाऱ्याने कुठलं-कुठलं पुस्तक किंवा कुठला ग्रंथ लिहिलाय हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट जे की आहे जेम्स मिल यांनी लिहिलेलं द हिस्ट्रीज ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण अगेन चुकीची जोडी ओळखा याच्यामध्ये लेखक आणि त्याचा ग्रंथ असं दिलं जाईल. सो तुम्हाला जे चुकीचं असेल तर ते यातून आयडेंटिफाय करायचं असेल. ठीक आहे. सो जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हवं तर एकाखाली एक लिहून ठेवा. कारण हे क्रमाने आहे. आधी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया आहे, मग द हिस्ट्री ऑफ इंडिया आहे, मग द हिस्ट्री ऑफ काहीतरी आहे. सो हे सगळं क्रमाने असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जस्ट एकदा लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक सिक्वेन्स कळेल. त्यानंतर नेक्स्ट आहे त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता. म्हणजेच काय, की त्याने लेखन केलं, पण ते करत असतानाच ना त्याच्यामध्ये एक्झॅक्ट क्वेश्चन्स काय आहेत किंवा ऍक्च्युली ब्रिटिशांनी जो इतिहास लिहिला गेला भारतीयांवरती किंवा भारताचा, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचंच महत्त्व जास्त दिलं गेलं होतं आणि भारतीय संस्कृती कशी गौण आहे वगैरे हे सगळं दाखवलं गेलं होतं. आणि खरं तर तो जो पक्षपातीपणा आहे तो आपल्याला प्रत्येक लिखाणामध्ये बघायला मिळतो, जे ब्रिटिशांनी भारतीयांसाठी लिहिलं गेलेलं आहे. आणि त्यासोबतच पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन म्हणजेच काय, की भारतीयांबद्दल काहीतरी ऑलरेडी त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं काय आहे, खोटं काय आहे, याहीपेक्षा त्यांना जे पहिल्यापासून वाटतंय, मग त्यांचं मत चुकीचं असेल किंवा बरोबर असेल ते फरक नाही पडत आहे. पण त्यांना जे पहिल्यापासून वाटतंय तेच त्यांनी पुढे कंटिन्यू केलं. सो तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिलं गेलं, जे की चुकीचं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपल्याला बघायला मिळतंय ते म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन सन 1841 मध्ये त्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिलं होतं. जेम्स मिलने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया आणि माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने द हिस्ट्री ऑफ इंडिया. सो हे सिक्वेन्स असल्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला इझी पडेल. अगेन माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन जे होते ते मुंबईचे गव्हर्नर होते. इव्हन दो त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, पण त्याच्यामध्ये पण सेम त्याच गोष्टी आहेत, की त्यांनी ब्रिटिशांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिलं होतं ना की इंडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो त्याच्यामुळे इव्हन या लोकांनी इतिहास लेखन करून ठेवलं होतं, पण ते तेवढं खरं मानता येत नव्हतं. कारण ते इंडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नव्हतंच लिहिलं गेलं. त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेजवरती इंडियन्स किती बरोबर नाहीयेत किंवा त्यांची संस्कृती किती उत्कृष्ट नाहीये हेच दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे आणि मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँडॉफ याचं नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी द हिस्ट्री ऑफ मराठास हा ग्रंथ लिहिला होता. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया बोला माझ्या मागे पटकन जेम्स मिल. द हिस्ट्री ऑफ इंडिया माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन आणि द हिस्ट्री ऑफ द मराठास जेम्स ग्रँडॉफ. सो हे मी अजून 2-3 वेळा रिपीट करणार आहे, जेणेकरून तुमच्या एकदम लक्षात राहील, एकदम फिट होईल. नेक्स्ट आहे या ग्रंथाचे 3 खंड आहेत. ठीक आहे. आणि याचा काही संबंध नाही, कारण हे काही एक्झाम मध्ये विचारलं जात नाही. फक्त इतिहासकार आणि त्यांचा ग्रंथ इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात पण आपल्याला हेच बघायला मिळतं, की परत तेच पुनरावृत्ती आहे, पूर्वग्रह दोष आहे वगैरे जे काही आहे ते. त्यानंतर विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानाचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. हे काय मोस्टली एक्झाम मध्ये नाही विचारलं जात, पण ठीक आहे. पण इतकं महत्वाचं आहे, की याच्या इतिहास लेखनामध्ये ना आतापर्यंत जे ब्रिटिशांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा ब्रिटिशांकडे कळलेला इतिहास होता ना, तो आता कुठेतरी निपक्षपातीपणा आहे. म्हणजे ना तो भारतीयांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे ना ब्रिटिशांच्या आहे. कुठेतरी खरा-खुरा निपक्षपातीपणा ठेवून इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. जेम्स ग्रँडॉफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि वी. का. राजवडे यांनी 19व्या शतकामध्ये दाखवून दिल्या, जे आपण पुढे राष्ट्रवादी इतिहासामध्ये बघणार आहोतच. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं बघा. सगळ्यात पहिल्यांदा होतं जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया, जेम्स ग्रँड द हिस्ट्री ऑफ द मराठास. ठीक आहे, हे 3 डन आहे. ओके, डन. आणि अजून एक होतं आपल्याकडे हिंदुस्थानाचा द्विखंडात्मक इतिहास, विल्यम विल्सन हंटर. लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही तर डोंट वरी. नेक्स्ट आहे आता आपण काय बघणार आहोत, की इतिहास लेखनाच्या काही प्रणाली आहेत. म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन वेगळं आहे, प्राच्यवादी इतिहास लेखन वेगळं आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखन वेगळं आहे. तर त्या प्रणाली आपल्याला बघायच्या आहेत, कारण प्रत्येकाचा काहीतरी वेगळा विचार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ वसाहतवादी इतिहास लेखन. आता वसाहतवादी म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती असेल जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले होते तेव्हा त्यांनी वसाहती स्थापन केल्या होत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक प्रदेश आहे, तर या प्रदेशामधले या भागामध्ये ते होते. मग त्यांनी हळूहळू स्प्रेड झाले, ते व्यापार करत 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 स्प्रेड झाले आणि मग त्यांनी तो तो जो छोटा छोटा भाग आहे त्याच्यामध्ये आपली सत्ता करायला सुरुवात केली.
सो त्याला आपण म्हणणार आहोत की त्यांनी लहान लहान अशा वसाहती तयार केल्या. सो ते जे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, त्यांनी जो काही इतिहास लेखन केला त्याला आपण म्हणणार आहोत वसाहतवादी इतिहास लेखन. सो भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीचे जे काही इतिहासकार होते तर ते आपण बघितलं की ब्रिटिश इतिहासकार होते आणि त्यांनी अर्थात त्यांच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा इतिहास लिहिला गेला होता. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला होता. भारतीय संस्कृती कशी गौण आहे, गौण म्हणजे कशी चांगली नाहीये किंवा अ, एक असतं टॉप लेव्हलला, एक असतं एकदम लो लेव्हलला, तर ते लो लेव्हलची कशी आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच पूर्वग्रह वगैरे याच्यामध्ये स्पष्टपणे बघायला मिळतात. आणि 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेले जे केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया आहे, या ग्रंथाचे 5 खंड जे आहेत, तर ते इथे प्रसिद्ध झालेले बघायला मिळतात. ते याचे ठळक उदाहरण आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखन. आता प्राच्यवादी म्हणजे काय? तर आपण बघतो की युरोप वगैरे साइडचे जे आहेत, तर त्यांना नेहमीच ना पूर्वेकडची संस्कृती कशी आहे किंवा तिकडचे देश कसे आहेत याच्याबद्दल उत्सुकता असायची की तिकडे काय संस्कृती आहे, तिकडे कसं ज्ञान आहे किंवा तिकडचं काय नेमकं देश कसे कारभार करतात वगैरे. हे सगळं युरोपमधील लोकांना खूप जास्त फॅसिनेटिंग वाटायचं, खूप जास्त असं कुतूहल वाटायचं त्याच्याबद्दल. आणि मग त्यांच्या मनामध्ये हा जो काही आदर होता किंवा आपण म्हणूया की जिज्ञासा होती ते सगळं समजून घेण्याची, यातून मग ते लोक पूर्वेकडील देशांबद्दलचा सगळा अभ्यास समजून घ्यायला लागले. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर त्यांचा भर होता. आणि म्हणूनच त्यांनी ज्या भाषेमध्ये इतिहास लेखन केलं गेलं, त्याला आपण इंडो युरोपीय भाषा असं म्हणतो आहोत. त्याचं असं आहे की भारताशी आणि युरोपियन भाषेशी पण साम्य दाखवणारी ती भाषा आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इतिहास लेखन केलं गेलं होतं. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे आशियाटिक सोसायटीची स्थापना केली गेली, ज्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांचा अभ्यासाला चालना मिळाली. तर तुम्हाला हे येऊ शकतं फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा हे योग्य पर्याय निवडामध्ये, तर हे लक्षात ठेवायचं आहे सेंटेन्स. त्यानंतर पुढे असं आहे की फेडरिक मॅक्स म्युलर हे जे प्राच्यवादी अभ्यासक आहेत, तर त्यांनी जर्मन अभ्यासकाचा म्हणजे जर्मन अभ्यासाचा प्रामुख्याने त्यांनी उल्लेख करायला हवा. तर त्याच्यामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषामधलीच एखादी भाषा आहे आणि त्यांनी संस्कृत मधला जो हितोपदेश हा ग्रंथ आहे याचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. हे लक्षात ठेवायचं आहे. अगेन एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड पण त्यांनी संपादित केलेले आहेत. ठीक आहे. सो हे तर नाही विचारलं जात, फक्त हितोपदेश बद्दलच विचारलं जातं की जर्मनीमध्ये अनुवाद कोणी आय मीन सॉरी जर्मनमध्ये अनुवाद कोणी केलं? फेडरिक मॅक्स म्युलर, हे नाव लक्षात ठेवायचंय. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. आता खरं तर 19व्या-20व्या शतकामध्ये ना इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकण्यासाठी काही भारतामधले तरुण गेले होते. तर ते त्यानंतर त्यांना असं कळलं, की आपला जो काही इतिहास त्यांनी लिहिला गेलाय त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत किंवा खूप वेगळ्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा वेगळ्याच दृष्टिकोनातून लिहिला गेलेला आहे. आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं, की आपल्या भारताचा जो काही गौरवशाली इतिहास आहे, तर तो आपण लिहिला पाहिजे. म्हणजे तो तेवढ्या चांगल्या पद्धतीने मांडता येईल किंवा तेवढ्या अभिमानाने आपल्याला मांडता येईल. ठीक आहे. आणि मग त्यांनी हा जो इतिहास आहे तर हा लिहायला सुरुवात केला आणि ते जे इतिहास लेखन आहे त्याला आपण म्हणतो राष्ट्रवादी इतिहास लेखन. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली, हे लक्षात ठेवायचे. अगेन एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला आणि त्यांनी राष्ट्रवादी पद्धतीने इतिहास लिहायला सुरुवात केली. मग आता त्याच्यामध्ये अजून कोण कोण होतं? तर महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, त्यासोबतच भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर, हे अशी बरीचशी लोक होती ज्यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनाला सुरुवात केली. यांच्यामधली एक दोन नावं लक्षात ठेवा. पहिलं नाव तर आहेच जे की आपण इथे बघितलं, विष्णूशास्त्री चिपळूणकर हे नाव आहेच. त्यानंतर वी. का. राजवाडे एक नाव आहे. त्यानंतर आहे विनायक दामोदर सावरकर आणि महादेव गोविंद रानडे, अशी 2-3 नावं लक्षात ठेवा. जर इन केस एक्झाम मध्ये आलंच तर तुम्ही लिहू शकाल. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठ्यांची सत्ता, त्याचा उदय कसा झाला याबद्दल डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे. त्यानंतर वी. का. राजवाडे यांच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते, स्वाध्यायामध्ये पण आहे, त्याच्यामुळे महत्वाची आहे. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांमध्ये मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेमधून लेखन करणारे इतिहासकार म्हणून वी. का. राजवाडे प्रसिद्ध आहेत.
आणि आपला इतिहास हा आपण लिहिला पाहिजे हे त्यांचं ठाम मत होतं. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं शीर्षक असणारी 22 खंड त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. आणि इतिहास म्हणजे इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. म्हणजेच काय, फक्त त्यांनी हे नाही म्हटलं की राजकारण कसं असावं याच्याबद्दल माहिती तर नाही. भूतकाळामधला समाज कसा होता, त्यांचं जीवन कसं होतं, या सगळ्याची माहिती आपण इतिहास लेखनातून दिली पाहिजे. फक्त सत्तांतर, त्यासाठी गेलेली कारस्थाने वगैरे एवढंच इतिहास नसला पाहिजे. तर त्याही व्यतिरिक्त समाज कसा होता, व्यापार कसा होता, या सगळ्याचा अभ्यास आपण इतिहासामध्ये केला पाहिजे. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये अस्सल कागदपत्रांचा उपयोग हा केला असलाच पाहिजे, पुरावे असलेच पाहिजेत. आणि इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. राजवाडे यांनी 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची पण स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट पॉईंट, तो म्हणजे आताच आपण बघितलं की विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा राष्ट्रवादी इतिहास लेखन केलं होतं. तर त्याचं एक्झाम्पल आहे तर ते म्हणजे इंडिपेंडन्स द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, हा जो त्यांचा ग्रंथ आहे. म्हणजे स्वातंत्र्य समर कधीचं, 1857चं, 1857चं. तर तेव्हा जे काही स्वातंत्र्य समर झाला होता त्याच्याबद्दलचा पूर्ण अभ्यास, त्याच्यामध्ये कसं युद्ध झालं होतं, काय परिस्थिती होती, या सगळ्याचा अभ्यास त्यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि अर्थातच भारतीयांनी तो इतिहास लिहिला गेलेला आहे भारताबद्दलचा, त्यामुळे तो राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा एक उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. तर राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यास पण चालना मिळाली. म्हणजे जेव्हा भारताचा इतिहास लिहिला गेला होता तर तेव्हाच इतर जे राज्य होते त्यांना वाटलं की आपण आपला पण इतिहास लिहिला गेला पाहिजे. मग मराठ्यांचा महाराष्ट्रामधला इतिहास असेल किंवा इतर जे संस्थानिक होते त्यांचा इतिहास असेल, तर त्यांनी पण इतिहास लिहायला, मग प्रदेशाचा इतिहास लिहायला सुरुवात झाली. आता स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात होते. त्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी सगळ्याच बाबतींमध्ये इतिहास लेखन केलं जात होतं. आणि त्यासोबतच इतर नवीन-नवीन इतिहास प्रणाली पण अस्तित्वात येत होत्या. आणि त्यातले 3 महत्त्वाचे वैचारिक प्रवाह आहेत. ते म्हणजे पहिलं मार्क्सवादी इतिहास, दुसरं आहे ते म्हणजे वंचितांचा इतिहास आणि तिसरं आहे ते म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. सो नाव लेट अस स्टार्ट विथ मार्क्सवादी इतिहास. खरं तर याच्या आधीच्या पाठामध्ये ना आपण कार्ल मार्क्स यांचे विचार काय होते ते आपण बघितले होते. तर त्यांचं असं म्हणणं होतं की समाजामध्ये ना वर्ग संघर्ष आहे. म्हणजे काही वर्ग असे आहेत जे खूप श्रीमंत आहेत, काही वर्ग असे आहेत की जे गरीब आहेत. मग जे श्रीमंत वर्ग आहेत तर ते गरीब वर्गांचं शोषण करतायत. आणि हे कशावरून ठरलं तर उत्पादनाची साधने ज्यांच्याकडे जास्त आहेत ते श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे कमी आहेत तर ते गरीब आहेत. तर हे सगळं आपण मार्क्सवादी किंवा कार्ल मार्क्स यांच्या विचारांमध्ये बघितलेलं होतं. सो आता मार्क्सवादी इतिहास लेखन नेमकं काय आहे ते आपण बघूयात. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि त्यामागच्या ज्या काही प्रक्रिया आहेत, त्यामागचे जे मानवी संबंध आहेत, या सगळ्यांचा विचार केला गेलेला आहे. आणि मग त्यांच्या इतिहास लेखनाचा परिणाम हाच होता, की याचं विश्लेषण याच्यामध्ये केलं गेलं आणि मग त्यानुसार जे काही बदल होत गेले जाती व्यवस्थेमध्ये त्याचा अभ्यास पण त्यांनी केला होता. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करण्यामध्ये जे इतिहासकार ज्या इतिहासकारांचा समावेश होता, ते होते ते म्हणजे पहिलं दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादी. सो बेसिकली यांची नावं लक्षात ठेवू पण शकतात. ॲज सच एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त कमी आहेत. पण ठीक आहे, एकदा वाचून घ्या. तर कम्युनिस्ट पक्षाचे जे संस्थापक आहेत श्रीपाद अमृत डांगे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. अतिशय महत्वाचं नाव आहे कारण अगेन चुकीची जोडी ओळखामध्ये वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो बेसिकली यांचं तेच आहे की जे वर्ग आहेत किंवा जो वर्ग संघर्ष आहे त्याच्यावरती जे इतिहास आहे तर त्याच्याबद्दल किंवा तो जो एक विचार आहे त्याच्याबद्दल त्यांनी इतिहास लेखन केलेलं आहे. नेक्स्ट आहे वंचितांचा इतिहास. म्हणजेच काय, की समाजामध्ये ना असे बरेचसे लोक आहेत जे वंचित आहेत, जाती धर्मामुळे असेल किंवा इन शॉर्टच सगळे जे उच्च जातीमध्ये लोक आहेत त्यांना असं वाटतं की खालच्या जातीमधल्या लोकांना हे अधिकारच नसायला पाहिजेत. मग त्यांना शिक्षण असेल किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी असतील त्यापासून वंचित म्हणजे दूर ठेवलं जातं. सो मग त्यांचा जो इतिहास आहे तो पण तर मांडला गेला पाहिजे. मग त्यांचा इतिहास मांडण्याचं काम केलं होतं महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. सो त्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. खरं तर ही जी कल्पना आहे की जेव्हा आपण इतिहास लेखन करायला घेतो तेव्हा त्याची सुरुवात जी आहे तर ती समाजाच्या तळाशी असणारे जे लोक आहेत, जे हे वंचित लोक आहेत, त्यांच्यापासूनच इतिहास लेखनाला सुरुवात केली पाहिजे अशी कल्पना मांडली होती अँटोनियो ग्रामची यांनी, जो की एक इटालियन तत्वज्ञ आहे. आणि त्यातूनच वंचितांचा इतिहास लेखनाचा जो विचार आहे तर तो सुरू झाला. तर यामध्ये ना एक वेगळी विचारसरणी आहे. म्हणजे वंचितांचा इतिहास हा एक वेगळी विचारसरणी आहे असं मानून त्याच्यावरती इतिहास लेखन केलं जाऊ लागलं. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी
या त्यांच्या पुस्तकांमध्ये जे शूद्रादिशूद्र आहेत त्यांचा सुद्धा इतिहास मांडून दाखवलेला आहे. त्यासोबतच त्यांचं जे काही शोषण होतं किंवा समाज जे त्यांचा हालापेष्टा करतं, या सगळ्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. नेक्स्ट आहे भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीमध्ये दलितांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यामुळे त्यांचाही इतिहास मांडला पाहिजे असा विचार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यामुळेच त्यांनी दलितांना केंद्रस्थानी ठेवून इतिहास लेखन केलं. हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे त्यांची पुस्तके किंवा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहेत. नावं लक्षात ठेवायची आहेत, एमसीक्यूज मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास. जसं की आपण बघितलं की आधी सुद्धा स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिला जात नव्हता. आणि मग सिमोदी बोव्हा यांनी खरं तर याच्यावरती आवाज उठवला की इतिहास लेखन स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पण केलं गेलं पाहिजे. आणि मग 1990च्या काळानंतर वगैरे कुठे स्त्रियांसाठी किंवा स्त्रियांच्या अनुषंगाने इतिहास लेखन केलं जाऊ लागलं. सो मग तेच आहे की सुरुवातीला जे आहे तर ते पुरुष अभ्यासक होते आणि अर्थातच मग त्यांनी पुरुषांच्याच दृष्टिकोनातून इतिहास लिहायला सुरुवात केली गेली होती. आणि मग भारतीय इतिहास लेखनातील स्त्रियांचं स्थान आणि त्यांची कामगिरी हा जो विषय आहे तर तो दुर्लक्षितच राहिला गेला. कारण स्त्रियांनी कधी इतिहास लेखन याच्या आधी केलंच नव्हतं. आणि मग खरं तर हे सगळ्यात मोठं आव्हान होतं, की स्त्रियांनी जे काम केलं आहे ते लोकांपर्यंत घेऊन यायचं. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणं सुद्धा अपेक्षित होतं. कारण लोकांना माहितीच नाहीये ना, की स्त्रियांनी काही केलंय का? कारण लोकांपर्यंत ते पोहोचलंच नाहीये. मग ते सगळं साहित्य आणणं, त्याचा अभ्यास करणं, मग ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे हे नाव अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांनी जे इतिहास लेखन केलं गेलं होतं त्यातलं स्त्री-पुरुष तुलना हे पुस्तक खूप जास्त महत्वाचं आहे, जे की त्यांनी 1882 मध्ये लिहिलं गेलं होतं. त्यासोबतच त्यानंतर मग पंडिता रमाबाई यांनी 1888 मध्ये द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिलं. याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचं काय असेल तर ती ही दोन नावच आहेत, कारण हेच जास्त महत्वाचं आहे. आणि मग त्यानंतर हळूहळू स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्त्रियांना जी काही वागणूक मिळते, घरामधली वागणूक असेल, घराबाहेरची वागणूक असेल, त्यांना पण पुरुषांच्या समान हक्क मिळाले पाहिजे, त्यांना पण मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पुढे येऊ लागल्या आणि स्त्रियांना केंद्रभागी ठेवून जे प्रश्न आहेत तर ते निर्माण व्हायला लागले. त्यासोबतच मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन अ सोशल हिस्ट्री अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये त्यांनी याच्याशी निगडीत सगळे निबंध जे आहेत तर ते मांडले होते. त्यानंतर पंडिता रमाबाई, ज्या की भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर आहेत, पंडिता रखमाबाई किंवा डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरती पण बरेचसे निबंध लिहिले गेले, जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचावं की स्त्रियांचं कर्तृत्व काय आहे किंवा स्त्रियांच्या अनुषंगाने इतिहास कसा लिहिला जाऊ शकतो. त्यामध्येच शर्मिला रेगे यांचा रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमन्स टेस्टिमोनीज हे पुस्तक पण प्रसिद्ध आहे. ओके. सो अशा पद्धतीने स्त्रियांवरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये लेखन केलं जाऊ लागलं, आत्मचरित्र लिहिलं जाऊ लागलं, त्यांच्या इतिहासावरती, त्यांच्या कार्यावरती लिहिलं जाऊ लागलं. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर इत्यादी अनेकांचा उल्लेख आपण करू शकतो. म्हणजे यांनी काय राष्ट्रवादीच लिहायचा आहे किंवा प्राच्यवादीच लिहायचा आहे किंवा असं काही स्पेसिफिक विचारसरणी नाही लक्षात ठेवली. त्यांनी इन जनरल इतिहास लिहायला लेखन केलं होतं. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित केली आणि मराठी इतिहास लेखनामध्ये सगळ्यात महत्वाची कामगिरी केली आणि म्हणूनच त्यांना रियासतकार म्हणून ओळखलं जातं. अलीकडच्या काळामध्ये य. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी अनेक इतिहासकार किंवा इतिहास लेखन करणारे इतिहास लेखक प्रसिद्ध आहेत. सो आतापर्यंत आपण बघितलं की जो भारताचा इतिहास आहे तो आधी कसा लिहिला गेला होता, नंतर त्याच्यामध्ये कसे बदल होत गेले, इतर बरेचसे विचार त्याच्यामध्ये कसे आणले गेले. सो हा जो बदल आहे तो आपण बघितला. नेक्स्ट पाठामध्ये आपल्याला बघायचं आहे उपयोजित इतिहास म्हणजेच काय आणि त्या सगळ्या गोष्टी. ऍज युजल आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघतो. एमसीक्यूज तर तुम्हाला करायचे आहेतच. चुकीची जोडी ओळख आपण तुम्ही करणार आहात. विधाने सहकारण स्पष्ट करामध्ये बखरचा क्वेश्चन करायचा आहे. त्यानंतर मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय आणि वि. का. राजवाडे यांचे योगदान. सो यातले दोन्ही पण प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. हे तुम्हाला ना चुकीची जोडी ओळखामध्ये विचारलं जाऊ शकतं तक्तापेक्षा पण. हे मोस्टली एक्झाम मध्ये विचारलं जात नाही कारण थोडंसं डिफिकल्ट आहे. पण हे करून ठेवा कारण अशी डायग्राम नाही आली तर तुम्हाला डिरेक्टली 1 to 1 लिहायला येऊ शकते की तुझुकी बाबरी कोणी लिहिलं, अकबरनामा कोणी लिहिलं, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. टिपा लिहामध्ये ऑलरेडी तुम्ही वि. का. राजवाडे यांच्याबरोबर राष्ट्रवादी इतिहास लेखन करता आहातच, सो हे परत करायची गरज नाहीये. यातलं फक्त प्राच्यवादी इतिहास लेखन केलं तरी पण चालणार आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली आहे आणि पूर्ण रिव्हिजन झाली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत नेक्स्ट पाठासोबत. बेस्ट ऑफ लक, बाय बाय अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.